नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय AV9 एक्सप्रेस. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवीन काही भूकंप होतोय का, किंवा महाराष्ट्राच्या सरकारमध्ये जे ट्रिपल इंजिन आहेत त्या ट्रिपल इंजिन मधील एक इंजिन नाराज, अशी चर्चा आज राज्याच्या राजकारणात आणि महाराष्ट्रात सर्वत्र गाजत आहेत. ते म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे महाराष्ट्र सरकारमधील एक महत्त्वपूर्ण मंत्री असून त्यांच्याकडे अर्थ खातं आहे आणि ते आज कॅबिनेटच्या मीटिंगला गैरहजर राहिल्यामुळं या सगळ्या चर्चांना अक्षरशः राज्यामध्ये चर्चांना उधाण आलेलं आहे. आणि मग मुख्यमंत्र्यांना पण पत्रकारांनी प्रश्न विचारले की आजच्या कॅबिनेटच्या मंत्रिपरिषदेला अजित पवार उपस्थित नव्हते, तर या प्रश्नावर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी थोडक्यात उत्तर दिलं की अजित पवारांची तब्येत बरोबर नव्हती, त्यामुळे ते मंत्रिपरिषदेला येऊ शकले नाही. पण ही सर्व माहिती बरोबर होऊ शकते का, की खरंच राज्यामध्ये जे काही या तीन पक्षाचं सरकार आता सुरू आहेत यांच्यामध्ये सर्व काही आलबेल आहेत का, यांच्यातले संबंध खूप चांगले आहेत का, किंवा यांच्यातले जे कोऑर्डिनेशन आहे, जे यांच्यामध्ये ज्या पद्धतीच्या चर्चा महाराष्ट्रात राज्यात सुरू आहेत त्या चर्चा पाहता यांच्यामध्ये जे काही वादाचे मुद्दे ते समोर येतात. मग मंत्रिमंडळाचा विस्तार असेल, पालकमंत्री पद असतील, किंवा अनेक प्रकारच्या मतदारसंघामध्ये धुसफुसा असतील, किंवा येणाऱ्या लोकसभा तिकीट वाटप असेल, राज्यामध्ये विधानसभेमध्ये नेमकं कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहे या संबंधित चर्चा असतील, आणि अनेक उलटसुलट चर्चा ऐकायला मिळतात. त्यातच अजित पवारांचं आजचं जे कॅबिनेटच्या मीटिंगला न जाणं, त्यामुळं या चर्चांमध्ये भर पडते. आणि मग दुपारी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे तात्काळ दिल्लीला रवाना होतात. तर मग त्या चर्चेमध्ये अजून काही भर पडते. आता 4-5 दिवसापूर्वी दिल्लीवरून देशाचे गृहमंत्री अमित शहा असतील, किंवा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील JP नड्डाजी, हे महाराष्ट्र दौऱ्यावर असताना अजित पवार यांच्या दौऱ्यामध्ये सामील झाले नाही, किंवा अजित पवारांनी यांची भेटसुद्धा घेतली नाही. या दोन्ही नेत्यांच्या दौऱ्यामध्ये अजित पवार मुंबईमधून गायब राहिले या गोष्टीची पण चर्चा होते. आणि 2 दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी पण कार्यकर्त्यांना संबोधित करताना असं सांगितलं की आपला पक्ष राज्यामध्ये मोठा आहे, आपणच महाराष्ट्रामध्ये बॉस राहू, जरी आपण जास्त आमदार आहे तरी पण आपण मित्रपक्षांना जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करू. पण ह्या सगळ्या निवडणुका असतील, लोकसभेच्या असेल किंवा विधानसभेच्या असतील, या सगळ्या आपल्याच आधिपत्याखाली निवडणुका होतील आणि राज्यामध्ये भाजप हाच पक्ष मोठा भाऊ राहील आणि आपणच बॉस राहू, अशा प्रकारचं विधान केल्यामुळं काहीशा प्रमाणामध्ये राष्ट्रवादीमध्ये हालचाल झाली, राष्ट्रवादीचे काही लोक नाराज झाले, अशी पण चर्चा होते. आणि मध्यंतरी जे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या या मुद्द्यावर जे काही जालन्यामध्ये मनोज जरांगे पाटलांचं जे उपोषण चालू होतं, त्या मुद्द्यावर पण जे काही मग मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील,
यांना जे तोंडघशी पडावं लागलं किंवा यांचं जे काही अजित पवारांना सरकारमध्ये घेऊन फारसा असा उपयोग झाला नाही अशी पण चर्चा महाराष्ट्रात ऐकायला मिळते. कारण मुख्यमंत्र्यांना एका खेडेगावात जाऊन उपोषण सोडण्याची वेळ आली आणि सातत्याने मनोज जरांगे पाटील सरकारवर दबाव टाकत होते आणि फडणवीसांच्या बाबतीत अनेक शब्दांची त्यांनी वाखोली वाहिली किंवा मनोज पाटलांनी फडणवीसांवर अगदी जहरी टीका केली. यामध्ये मध्यस्थी करण्यामध्ये म्हणा किंवा या उपोषणाचं बाबतीत काही तडजोड म्हणा अजित पवारांनी कुठलीही भूमिका बजावली नाही. त्यामुळं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अक्षरशः मनोज पाटलाची मनधरणी करण्यासाठी जालन्याला जावं लागलं आणि देवेंद्र फडणवीसांना समाजात मराठा समाजाकडून अक्षरशः बदनामी होऊ लागली. मराठा समाज फडणवीसांवर अतिशय आक्रमक झाला. मराठा समाज फडणवीसांवर इतका कधी नाराज नव्हता अशी परिस्थिती तयार झाली. याच्यामुळं भाजपला नेमकं अजित पवारांचा फायदा होतोय की तोटा होतोय हे पण समजायला काही मार्ग नाही. पण अशी पण एक चर्चा आहे की भाजपला अजित पवारांचा जो काही फायदा व्हायला पाहिजे तो होताना दिसत नाही. कारण कांदा आंदोलन असेल किंवा धनगरांचं किंवा ओबीसींचं आरक्षण असेल या मुद्द्यावर सुद्धा अजित पवारांची नेहमी तटस्थ भूमिका. कुठल्याही सरकारवर काही बालंट आलं कुठलं काही अडचणीत आलं तर त्यावेळेस अजित पवार मौन बाळगतात किंवा सरकारचं समर्थन करत नाही किंवा मुख्यमंत्र्यांचं किंवा उपमुख्यमंत्र्यांबरोबर काही स्टेटमेंट देत नाही आणि बदनामीला कारण फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना व्हावं लागतं. याच्यामुळं भाजप पण मोठ्या प्रमाणात अजित पवारांवर नाराज आहे. कारण ज्या मुद्द्यासाठी किंवा ज्या कारणासाठी तुम्हाला भाजपने सरकारमध्ये घेतलंय तो जे काही साध्य करायला पाहिजे होतं भाजपला जे काही गोष्ट हवी होती ती अजित पवारांकडून मिळत नाही किंवा मध्यंतरी संसदेमध्ये दोन्ही सभागृहामध्ये महिला आरक्षण बिल नारी शक्ती वंदन अधिनियम बिल जे 2023 हे दोन्ही सभागृहामध्ये लोकसभा असेल राज्यसभा असेल हे बहुमताने पास झालं आणि यामध्ये पंतप्रधान मोदींचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. कारण 35-40 वर्षापासून जो महिलांचा लढा आहे त्या लढ्याला पंतप्रधानांनी यश दिलं. पंतप्रधानांनी महिलांना 33% आरक्षण देऊन लोकसभा असेल किंवा राज्याच्या विधानसभा असेल या ठिकाणी 33% जागा या महिलांना आता रिझर्व्ह राहतील. अशा प्रकारचं महिलांच्या बाबतीत खूप चांगलं बिल मंजूर झालेले आणि या बिलावर सुद्धा अजित पवारांकडून कुठलं स्वागत म्हणा किंवा अजित पवारांची भूमिका स्पष्ट झाली नाही. अजित पवारांनी या बिलाचं स्वागत सुद्धा करताना दिसलं नाही. अजित पवारांनी केलं नाही तसं अजित पवारांबरोबर असलेले जे काही राष्ट्रवादीचे मंत्री असतील यांनी पण मोदींच्या या बिलाचं स्वागत किंवा आपली भूमिका स्पष्ट मांडली नाही. त्यामुळे एकंदरीतच अशी परिस्थिती आहे की नेमकं दोन पक्षाचं सरकार सुरू असताना अजित पवारांना बरोबर घेऊन भाजपने नेमकं काय मिळवले आणि भाजपला यामध्ये फायदा झाला की तोटा झाला या गोष्टीची पण समीक्षा आणि या गोष्टीची पण चर्चा राज्यभर सुरू आहेत. आणि मग फक्त विकास निधी फायदा किंवा मतदारसंघातील कामं तिकीट वाटप किंवा मला मुख्यमंत्री व्हायचे या गोष्टीसाठी जर फक्त तुम्ही सरकारमध्ये आला असाल तर ही गोष्ट सगळ्याच लोकांना मान्य असं होत नाही. पोस्टरबाजी होते
राज्यामध्ये सातत्याने मुख्यमंत्र्याचे पोस्टर लागतात, भावी मुख्यमंत्र्याचे पोस्टर लागतात, अनेक लोकांचे पोस्टर, मुख्यमंत्र्याचे पोस्टर लागतात. यावर सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी काल भाष्य केलं की ज्यांचे कोणाचे राज्यामध्ये पोस्टर लागलेले त्या सर्व भावी मुख्यमंत्र्यांना माझ्या शुभेच्छा आहे. यामुळे सुद्धा अजित पवार नाराज झालेत का काय, किंवा अजित पवारांना या दोघांनी काही त्यांचं, अजित पवारांचं एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील, यांनी अजित पवारांचं महत्त्व कमी केलंय का, असे प्रश्न उपस्थित होतात. त्यातच पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जी 19 कोटीची GSTची जी कारवाई झाली, ही कारवाई सुद्धा अर्थ खात्याकडून होत असते. त्यामुळं अजित पवारांनी ही कारवाई केली का, किंवा अजित पवारांकडून अशा पद्धतीची नोटीस राज्य सरकारकडून का बजावण्यात आली, या गोष्टीचा पण खुलासा स्पष्टपणे होत नाही. त्यामुळं OBC समाज असेल किंवा वंजारी समाज असेल, मोठ्या प्रमाणामध्ये सरकारवर किंवा भाजपवर, विशेषतः भाजपवर वंजारी समाज मोठ्या प्रमाणात नाराज होतोय. कारण पंकजा मुंडेवर एवढी मोठी कारवाई, 19 कोटीच्या GSTचा परतावा किंवा जी काही थकबाकी आहे ती तात्काळ भरण्यासाठी जे काही कारखान्याला नोटीस दिली, या नोटीसमुळे समाजामध्ये मोठा आक्रोश तयार झाला आहे. आणि या गोष्टीला कारणीभूत अर्थमंत्री अजित पवार आहेत का, या गोष्टीची पण चर्चा होते. आणि मध्यंतरी जी काही कांद्याच्या बाबतीत काही दिल्लीला मीटिंग होती, वाणिज्य मंत्री, व्यापार मंत्री पियुष गोयलांच्या अध्यक्षतेखाली, आणि त्या मीटिंगमध्ये कृषी मंत्री जाणं किंवा कृषी मंत्र्यांनी या मीटिंगमध्ये भाग घेणं, कारण कांद्याचा प्रश्न आणि कांद्याच्या निर्यातीच्या बाबतीत किंवा शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या बाबतीत, व्यापारी बंदच्या बाबतीत अनेक प्रकारच्या समस्या घेऊन जे काही पियुष गोयलांनी मीटिंग ठेवली होती, या मीटिंगला कृषी मंत्र्यांनी धनंजय मुंडेंनी हजर राहणं अतिशय महत्त्वाचं होतं. पण पियुष गोयलांच्या या मीटिंगला कृषी मंत्री धनंजय मुंडे हजर राहिले नाही. याला काय म्हणायचं, तर या गोष्टीचं पण उत्तर अजून राष्ट्रवादीकडून किंवा अजित पवारांकडून, अजित पवार गटाकडून आलेले नाहीत. आणि त्यात जेव्हा अशा प्रकारच्या चर्चा, आणि अजित पवार जेव्हा आज कॅबिनेटच्या मीटिंगला हजर राहिले नाही, तर ही बातमी काय लपून राहत नाही. माध्यमामध्ये त्या गोष्टीचा ओहोपोह करायला सुरुवात झाली. मग सुप्रिया सुळेंनी या गोष्टीवर कटाक्ष केलं की आत्ताच 3 महिने झालेले हॅनीमून पिरियड पण अजून सुरू झाला नाही, त्यातच एक इंजिन, जे ट्रिपल इंजिनचं सरकार आहे, त्यातच एक इंजिन नाराज आहे. आणि या नाराज इंजिनाने उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली, तेव्हा राज्यामध्ये काय चालले, अशा प्रकारची टीका सुप्रिया सुळेंनी अजित पवारांवर किंवा या सरकारवर केली. त्यामुळं आज दिवसभराचे कार्यक्रम, मग राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा राज्याचे उपमुख्यमंत्री असतील, यांनी आटपून हे तातडीने दिल्लीला रवाना झालेले. आता पुढं काय अपडेट येते, नेमके अजित पवारांची काय नाराजी आहे, किंवा अजित पवारांचं मंत्रिमंडळातून राजीनामा होतोय का, किंवा अजित पवार खातं बदलून मागताय का, किंवा भाजप अर्थमंत्री पद काढून दुसरं कुठलं मंत्रिपद देते का. कारण वारंवार अजित पवारांवर काही असे आरोप होतात की जे काही आघाडी सरकारमध्ये अजित पवार जे काही मंत्र्यांचे आणि आमदारांच्या विकास निधीच्या फायली दाबून ठेवायचे, तोच कित्ता अजित पवार परत महाराष्ट्रात गिरवताना दिसतात. त्यामुळं शिंदे शिवसेनेमधील मंत्री असतील, आमदार असतील, किंवा भाजपमधील मंत्री असतील, आमदार असतील, यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी व्हायला सुरुवात झाली. कारण अजित पवार प्रत्येक गोष्टीमध्ये जर विकास निधीचा जर
दाबादाब करीत असेल, लोकांना फ्री हँड देत नसेल, तर त्यामुळं 105 आमदार असलेलं भाजप त्यांनी एवढं त्याग केलाय. आणि मग काल तुम्ही आले, मंत्रिमंडळात सामील झाले आणि आमच्या विकासावर तुम्ही ब्रेक लावणार किंवा शिंदेंचं सरकार आहे, शिंदेंचे जे काही मंत्री आमदार आहे यांना पण प्रत्येकाला मंत्री व्हायचं होतं, प्रत्येकाला वेगवेगळी खाती पाहिजे होती, प्रत्येकाला पालकमंत्रीपद पाहिजे होतं आणि यांना पण तुम्ही जर ब्रेक लावला तर हे कोणी सहन करणार नाही, अशी परिस्थिती राज्यात निर्माण होते. आणि अजित पवार मध्यंतरी जे अमित शहा असतील आणि JP नड्डा जे असतील यांच्या मुंबई दौऱ्यामध्ये सामील झाले नाही. नेमकं ते का सामील झाले नाही हे अजित पवारांनी अजूनही स्पष्ट केलं नाही. त्यामुळं अजित पवार सरकारमध्ये राहतील का, अजित पवार सरकारमधून बाहेर पडतील का, किंवा यामध्ये अनेक गोष्टी अजून स्पष्ट व्हायच्या आहे. अजित पवारांची नेमकी नाराजी कुठल्या मुद्द्यावर आहे ही गोष्ट अजून बाहेर यायची आहे. पण राज्याच्या राजकारणामध्ये आणि या ट्रिपल इंजिन सरकारमध्ये सर्वच आलबेल नाही, काहीतरी गडबड नक्कीच आहे आणि या गोष्टीची चर्चा महाराष्ट्रात होणारच. अजून अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. या प्रश्नांची उत्तरं हळूहळू 2 दिवसात नक्की येतील. पण राज्याच्या राजकारणामध्ये जे काही भाजप समर्थकांना अजित पवारांचा गट नको होता आणि अजित पवारांच्या गटाला भाजपबरोबर जाणं नको होतं, असं जर असेल तर कदाचित अजित पवार सरकारमधून बाहेर पडू शकतात किंवा शिंदे गटातील लोकांना सुद्धा अजित पवार सरकारमध्ये सामील झालं हे आवडलेलं दिसत नाही. आता ह्या गोष्टीची चर्चा राज्यभर होते. आपण पण नेहमी त्यावर लक्ष ठेवू आणि पुढील अपडेट घेऊ. तुर्तच आपण इथे थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.